नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य शासकीय किंवा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या सोशल मीडियाच्या वापरावर कात्री, नवीन नियमावली जाहीर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या या सोशल मीडियाच्या वापरावर कशा पद्धतीने नवीन नियमावली तयार करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापरावर कात्री, नवीन नियमावली। बघा काय आहे, अपडेट न्यू रेग्युलेशन ऑन द यूज ऑफ सोशल मीडिया बाय स्टेट गव्हर्नमेंट ऑफिशियल एम्प्लॉईज। राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापरावर आता यापुढे कात्री लागणार आहे। या संदर्भात राज्य सरकारकडून राज्य जनसुरक्षा अधिनियम सादर केला आहे। यामध्ये राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या या सोशल मीडियावरील वापरास बंदी या ठिकाणी येणार आहे। सदर जनसुरक्षा विधेयकास मंजुरी मिळाल्यानंतर राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाचा वापर करताना यापुढे या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार आहे। प्राप्त माहितीनुसार सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात। बऱ्याच वेळा समाज हिताच्या विरोधात देखील पोस्ट करण्यात येते। ही बाब चुकीची आहे आणि याकरिता लवकरच नवीन नियमावली जाहीर करण्यात येईल असे देखील स्पष्टीकरण राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले होते आणि त्यांच्या अनुसरूनच जनसुरक्षा अधिनियम 2024 तयार करण्यात आले आहेत। यामध्ये शासन विरोधी संघटना तसेच बेकायदेशीर संघटना यावर बंदी टाकण्यात येणार असून दोषींना कडक शिक्षांची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे। याकरिता महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 त्याचबरोबर जिल्हा परिषद कर्मचारी वर्तणूक नियम 1967 मध्ये सोशल मीडिया वापर संदर्भात बदल करण्यात येणार आहे। सदर बाबीमुळे राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना विविध आंदोलने करता काळजीपूर्वक करावे लागणार आहेत, अन्यथा त्याच्यावर कार्यवाही केली जाऊ शकते। यामुळे सदर जनसुरक्षा विधेयकास राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शवला जात आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या या सोशल मीडियाच्या वापरावर कात्री, नवी नियमावली जाहीर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।